आज आमच्या नाटकाचा 50वा प्रयोग आहे, सुवर्णमहोत्सवी प्रयोग आहे. आणि या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण हजर राहून जे आम्हाला प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. म्हातारे अर्क तरुण तुर्क म्हातारे अर्क. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचा 50वा प्रयोग बोरिवलीत होतोय आणि मी भयंकर एक्सायटेड आहे. आम्ही अख्खी टीम, संपूर्ण टीम या प्रयोगाकरता खूप एक्सायटेड आहोत. आज बोरिवलीनंतर आम्ही उद्या आमचा जळगावला प्रयोग आहे आणि परवा नाशकात प्रयोग आहे. तर त्याची पण एक्साइटमेंट आहे की पुन्हा एकदा एक छोटूसा दौरा आमचा ठरलेला आहे. आडस वाटतंय, रत्नागिरीचा शब्द आडस. आडस तुला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय भाई. आज बघा मी वाजवतो. मोठ्या मैलाचा दगड आम्ही गाठलेला आहे. आजकालच्या काळामध्ये 50 प्रयोग होणं फार दुरावस्थ गोष्ट समजली जाते, पण आम्ही तो मैलाचा दगड गाठले आणि आता प्रतीक्षा आहे 100व्या प्रयोगाची. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑप्टिमिस्टिक ऑलवेज. थँक्यू. 50वा प्रयोग आहे, कसं वाटतंय? पहिल्या प्रयोगाला जे होतं टेन्शन धाकधूक ते आताही आहे आणि आता 50वा प्रयोग आहे. 50वी जागा शोधायला लागेल सर. तू नवीन आता काय नवीन काय सुचतंय बघा. आई ग, थँक्यू. ही एक्साइटमेंट आहे आमच्या तरुण मंडळीमध्ये, पण खूप तरुण मंडळींमध्ये काय एक्साइटमेंट आहे ते बघूया. कसं वाटतंय? खूप छान. निलेश, तुला कसं वाटतंय? अमेझिंग. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचा 50वा प्रयोग आहे. माझा पण. त्याच्यामुळे हे फिलिंग खूप ऑसम आहे आणि त्याच्याकरता एक तर माझ्या सगळ्या कलिग्सना आणि दिनू काकांना मनापासून धन्यवाद. वी लव्ह यू दिनू काका. मी पण त्याच्या प्रयोग आहे, कसं वाटतंय? म्हणजे मी काय बोलू का? आप्पा, 50वा प्रयोग आहे आज. कसं वाटतंय तुम्हाला आप्पा? एकदम मस्त. निलेश दादा इकडे या. 50वा प्रयोग आहे, कसं वाटतंय? बरं वाटतं. थोडी धाकधूक आहे कारण 50वा प्रयोग आहे, त्यामुळे ते असायलाच पाहिजे नाही का. पण मजा येते, खूप बरं वाटते आणि फुल पॉझिटिव्ह एनर्जीने आज आम्ही स्टेजवर जाणार. थँक्यू. 50वा प्रयोग आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आनंदात. मस्त. तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान. चला, कमाल. हे मस्त फिलिंग नाहीये, फक्त बोलतंय. स्वागतम, सुस्वागतम. रसिक प्रेक्षकांना एक नम्र सूचना. कृपया आपल्यासोबत आणलेले मोबाईल फोन्स आणि लहान मुलं बंद ठेवावी. नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे. आम्ही आता जळगावला पोचलो आहे. काल आम्ही कमाल धमाल 50वा प्रयोग बोरिवलीत आमचा केला आणि मकरंद देशपांडे आले होते, अजून कोण बरेच ॲक्टर्स आले होते आणि त्यांनाही आमचं नाटक खूप आवडलं आणि लोकांनाही, प्रेक्षकांनाही आमचं नाटक खूप आवडलं. खूप मजा आली. काल आम्ही जरा गडबडीत निघालो त्यामुळे मला सांगता नाही आलं की कालचा प्रयोग कसा झाला, पण आम्ही खूप धमाल केली. मस्त प्रयोग झाला. आता आम्ही जळगावला पोचलो आहे. जळगावला आज आमचा 8:30चा प्रयोग आहे आणि उद्या नाशिकला प्रयोग आहे. जळगावला उतरलो आहे. जळगावला आणि बाहेर आल्यावर कसं वाटतंय? आगीत भट्टीत उतरल्यासारखं वाटतंय. असं आम्ही जस्ट निवांत तृप्त असे जेवलेलो आहे. सात्विक जेवण. कांदा लसूण विरहित. कांदा लसूण विरहित होतं ते. कांदा लसूण आता हे मला माहिती आहे, पण आणि इतकं सुंदर आणि इतकं चविष्ट होतं खरंच ऑनेस्टली. आणि ताक आणि असं सगळं पापड बिपड सगळं भारी. आणि इकडे बघा, आता मी बाहेर
जरा राऊंड मारायला म्हणून बाहेर पडलोय. कमालीचं ऊन आहे, असा गरम भपका झालाय बाहेर पडल्या पडल्या, पण इतकी सुंदर खूप झाडं आहेत तिथे आणि खूप मोठी. किती एकरची प्रॉपर्टी? 1300 एकरच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी हे अख्खं प्रोजेक्ट उभारलेलं आहे. जैन इरिगेशन नावाचं. आणि कमाल वाईब आहे. मी गेल्या वर्षी सुंदर मी म्हणण्यासाठी इथे आले होते, त्याच्यामुळे मला माहिती आहे खूप सुंदर आहे प्रॉपर्टी. आणि टडन टडन, टडन. नको नको नको, निंगोबाचा डोंगरा तो वाला घेऊन झाला. हे मधमाशांचं पोळं इथे भिंतीला लटकतंय आणि शपथ लय भारी वाटतंय. भिंत नाही, हा म्हणजे सिलिंग. वी आर नॉट इन गोवा. आपण एकदा छान म्हणजे साधारण कोळी डान्स करतोय तू. आता आम्ही हे जे जैन इरिगेशन आहे, या जैन इरिगेशनचे सर्वेसर्वा अशोकजी जैन यांना भेटायला आम्ही जातो आहे. आम्हाला वर त्यांची केबिन आहे आणि ही अखंड प्रॉपर्टी त्यांची आहे. ॲग्रिकल्चरसाठी इतका व्यापक प्रकल्प उभा करणं, सक्सेसफुल करणं, ऑफकोर्स त्यांच्या वडिलांनी हे सुरू केलं. ते राजस्थानमधून आले 1800 साली इथे आणि या जळगावमध्ये त्यांनी इतका मोठा प्रकल्प उभा केला आहे. इतक्या लोकांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिला आहे, उत्पन्न करून दिलं आहे आणि अनेक क्षेत्रात डिरेक्टली इनडिरेक्टली योगदान असणारे असे फार कमी लोक आहेत. हाय बोला ना मित्रांनो. हॅलो. आम्ही आता इथे जैन इरिगेशनच्या प्रकल्पात आहोत. या आश्रमाचं काय नाव आहे? जैन विला. जैन हिल्स ला आम्ही आलोय आणि आमचा प्रयोग आहे आता जळगावात. आणि आम्ही या मस्त काय मैना ना काय काढलं मैनीमध्ये बसून आम्ही आता छान ह्या पूर्ण प्रकल्पाची टूर करणार आहोत आणि भारी आपण आता जो परिसर बघतोय हा गांधी रिसर्च फाउंडेशनचा आहे. गांधी तीर्थ ज्यावेळेस उभं झालं ही वास्तू 16 महिने 20 दिवसामध्ये आपण साकार केलेली आहे. आणि मोहन ते महात्मा हा गांधींचा प्रवास आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे. हे गांधी तीर्थ बघण्यासाठी 21 मे 2014ला अब्दुल कलाम सर आले होते. त्यांच्या हस्ते हे वडाचं झाड आपण या ठिकाणी लावलेलं होतं आणि पूर्ण जगभरातनं या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांच्या महिला आल्या होत्या, देशांच्या आल्या होत्या आणि रोटरी क्लबची एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स या ठिकाणी होती. असं हे कमाल ॲम्पी थिएटर इथे तुम्ही बघू शकता. आणि मी जिथे उभी आहे तो स्टेज आहे, इथे परफॉर्म करतात आणि मागे हे तलाव. भाऊचा धक्का म्हणतात त्याला. क्या जानो अब भी मुझको पहचानो, सपना तुम्हारा मैं हूँ, मानो या ना मानो. तीच तू ही कामिनी, तूच चंद्रमा नभात. तो हमारी ये जो ट्रेन है लोकमान्य क्या है भाई, लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई बनारस से आई है, तो इसलिए हमारा लहजा जो है. आणि आम्ही इथे आत्ता जळगाववरून ट्रेनमधून नाशिकला उतरलो आहे. इथे वडापाव विकत आहेत लोक मस्तपैकी प्लॅटफॉर्मवर. पूर्ण कल्ला आहे, खूप गरम होत आहे आणि आमची ट्रेन 2-2.5 तास लेट आहे. सो आम्ही दिवट्या बुधल्याला चाललो आहे आणि ड्युटी हा काय बोलला मगाशी? दिवट्या कवट्या नाही पण ते बुधल्या कवट्या म्हणाला. नाशिककर फ्युरियस होती ना. मी चुकलोय, नाशिककर मी चुकलोय, मला माफ करा. हे कट परत स्टार्ट सुरुवात नाही, हे राहणार नो एडिट. सो आम्ही आता सगळे नाशकात पोचलोय आणि आम्ही टॅक्स्या करून
दिवट्या बुधल्याला मटण खायला चाललोय. मटणचं नाव काढल्या असं काल दिवसभर व्हेज खाल्ल्याची जाणीव झाली आणि एनर्जी आली की आता कधी एकदा जातोय आणि खातो आणि सगळ्यांना भुका. 2 व्हेज पण आहेत आमच्याकडे. आणि आमच्याकडे व्हेज खाणारे पण आहेत, त्यांची पण आम्ही सोय केलेली आहे. म्हणजे आता तिथे काय व्हेज मिळतं आम्हाला माहित नाही, पण साधारण शेवभाजी आणि वांग्याचं भरीत वगैरे असं काहीतरी असेल. आणि आम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो आणि खूप एक्साइटेड होतो तो क्षण आता आलेला आहे, कारण आम्ही पोचलेलो आहोत. चलो जाते हैं मटन खाने के लिए. आणि आपले गुड मोठी भाकरी आहे यार, माझ्या चेहऱ्यापेक्षा पण हे नाही, माझं माझ्यातली भाकरी घेतो का थोडी. व्हेज वा कमाल आहे. तरुण तुर्क म्हातारे अर्क, तरुण तुर्क म्हातारे अर्क. शक्तियुक्तीला वापर आणि बुद्धी आम्हाला